चलावळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वनवन पाय पिटे झाला शीण कांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाय पिटे झाला शीण तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु केली वनवन पाय पिटे झाला शीण विठ्ठला विठ्ठला देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा ग्रामदेवत मारुतीराय यांच्या समोर आज आपल्या परतवाडी नगरीमध्ये सुरू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह रामकथा ज्ञानयज्ञ कथा प्रवक्ते रामायणाचार्य सतीशजी महाराज या ठिकाणीही उपस्थित आहेत जे बाबाजी या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी भजनी मंडळी गुणीजन मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी नवयुवक छोटे बालक सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठल जरा थोडी निसर्गाची प्रतिकूलता आहे त्यामुळे आपल्याला काही वेळ जाणवणं किती वाजलेत परंतु वेळ माझ्या वेळेत आलो. मी कारभाऱ्याच्या अगोदर मंडपात आलो. कारभारी मला फोन लावायला कुठपर्यंत मी म्हणलं मंडपात या बाबाजी
विठाला 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 आणि म्हणून थोडा उशीर लागतो आहे. आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी जे आपल्या पूर्वजांनी केलेलं काम आहे की नाही त्याची आठवण करून देतात. विठाला विठाला आपण सर्व जे मंडळी जे आहोत की नाही, गोवळी आहेत गोवळी. महान संत सेवालाल महाराजांनी गोसंवर्धन केलं, गोमातेचं रक्षण केलं. फार मोठे गोपालक होते, फार गायी सांभाळल्या. आणि सेवालाल महाराजांचे अनुयायी आहोत आपण. आज आपल्याला सुद्धा महाराजांनी जे मार्गदर्शन केलंय, जे काम सांगितले ते कामही दुसरं कोणतं नाही. जे आपल्या पूर्वजांनी केले तेच करायला सांगितले. काय करायला सांगितले? चला वळू गाई, गायी वळायला सांगितल्यात. पण गायी वळण्यातले दोन प्रकार पाहिजेत आपल्याला. विठाला विठाला विठाला. गायी वळायच्यात म्हणजे गोठ्यामध्ये जे गायी आहेत, आपल्या गोठ्यातल्या गायी आहेत ना, त्याही वळायच्यात. त्याची देशाला अत्यंत आवश्यक आहे, नितांत गरज आहे. भारतामध्ये जोपर्यंत आपली जी गाय आहे तोपर्यंत भारतातली बुद्धी शिल्लक आहे. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवता वास्तव्याला आहेत. म्हणून तर आम्ही शाळेमध्ये शिकलो ना, तेव्हा आपल्याला शिकवलं ज्याच्या घरी गाय आणि त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. म्हणजे या निमित्तानं आपण गायीकडे का लक्ष करावं, त्याचं कारण असं आहे, गाय ही अशी आहे एखाद्या लेकराची माय जर मेली तर ते लेकरू कोणाच्या जीवावर जिवंत राहू शकते? गायीच्या दुधावर का म्हसडच्या? म्हणजे काय तेज आहे, काय सामर्थ्य आहे, काय गायीच्या दुधात ताकद आहे. जुना काळ तर असा होता म्हणतात. आता तेवढ्या गायी बी तशा राहिल्या नाहीत आणि वैरणही तशी राहिली नाही. ताप आली तर गायीच्या दुधानं ताप राहत होती. जुना काळ वैरण बी ताकद होती, गायीत बी ताकद होती. आता वैरणी तर ताकद नाही. 12 वनस्पती खाणार जशी वैरणीत ताकद होती. ताप राहत होती. ताप कोणत्या दुधानं? गायीच्या दुधानं. निरोगी काय होत होती, निरोगी शरीर व्हायचं, एवढं सामर्थ्य होतं गायीच्या दुधामध्ये. आजही ज्या ज्या बाळाला गायीचं दूध मिळालंय की नाही बघा तुम्ही, ते निरोगी राहणार, ते आजारीच पडणार नाही. गायीचं दूध मिळायला पाहिजे लेकराला. 1 ग्लास तरी मिळायला पाहिजे, 1 ग्लास. जन्मल्या जन्मल्या गायीचं वासरू उठून उभा राहते आणि म्हशीचं पडून राहते. म्हणला मालक आलं तर उठवा. धीम होते माणूस म्हशीच्या दुधानं, धीम होते. असं गायीच्या दुधानं तापड होते. प्रत्येकाच्या घरी गायी होत्या ह्या परतवाडीत. विठाला विठाला विठाला. हो, प्रत्येकाच्या घरी गायी होत्या. आजही आहेत, कमी कमी अधिक प्रमाणामध्ये, पण आहेतच, नाही असं नाही. प्रत्येकाच्या घरी गायी होत्या. गोमातेचं रक्षण करणारा हा बंजारा समाज आहे. ही सेवालाल महाराजाची पुण्यही आहे. विठाला विठाला. ठीक आहे, आपल्याला त्यात गायी रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे.
पण आज ज्या तुकोबारायानं आपल्याला गायी वळायला सांगितल्या त्या गायी या शरीरातल्या गायी आहेत. गोठ्यातल्या गायी वेगळ्या आणि या शरीरातल्या गायी वेगळ्या. प्रत्येकाजवळ हे जे इंद्रिय आहेत या इंद्रियालाच गायीचं रूपक केलंय महाराजांनी. किती आहेत इंद्रिय? दिले इंद्रिय हात पाय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख किती आहेत? हे 10 आहेत. दश इंद्रियाचा एकमेळ केला. ही 10 इंद्रियाची जी बैठक आहे या शरीराची 11वं मन आहे. मालक आहे ह्या इंद्रियाचा, मुकदम आहे. या 11 कोयत्याचा कोयता म्हण काय म्हणाले कोयता. मुकदम कोण आहे? मुकदमावरच टोळी राहतील. विठाला विठाला विठाला. या इंद्रियावर नियंत्रण करायला शिकवलंय आज या अभंगामध्ये तुकोबारायाने. गायी वळायचा आहेत, गायी वळायला शिकवल्यात म्हणजे याचा अर्थ आपल्याला काही ढोरं वळायला शिकविल नाही. काय आपल्याला कशावर नियंत्रण ठेवायचंय? ग्रंथाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आज आपल्याला या अभंगाद्वारे इंद्रिय निग्रह शिकवलाय. इंद्रिय निग्रह. विठाला विठाला विठाला. चांगला मार्ग सोडून वाम मार्गाला जी माणसं जातात त्या माणसाचा दोष नाही. त्याला कोण न्यायला भाग पाडतंय? इंद्रिय. येऊ द्या आधी, येऊ द्या. साऊंडच्या तिथं बसू देऊ नका. बस इकडूनच आता कुठंतरी इकडे इकडं व्हा. तिकडं पुढी नाही आता. विठाला विठाला. शरीर जे आहे ना, हे मानवी शरीर, याच्यासारखं चांगलं शरीर नाही दुसरं कोणतं. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले. जगद्गुरु तुकोबारायाने या मानवी शरीराला मार्क दिलेत. कसं आहे? उत्तम आहे, उत्तम. मग या शरीरामध्ये एवढं सामर्थ्य असताना साक्षात्कारापर्यंत जाऊ शकतो माणूस. देवाचं दर्शन होऊ शकते प्रत्यक्ष या शरीराला. मग हे शरीर आपल्याला साथ का देत नाही? का आपण माणसासारखे वागत नाहीत? पशुसारखे का वागतो? का वाम मार्गाला जातो? का व्यसनाधीनता आपली वाढत चालते? त्याचं मुख्य जे प्रयोजन आहे, हे शरीर रस्ता सोडून जे वागते ह्याच्या पाठीमागं कोणाचा दोष आहे? या इंद्रियाचा दोष. खेळता देखत अग्नी लागला, तो सावरिता वधावला, जैसा इंद्रिया लळा लागला भला नो हे. काय गोड आहे बाबा. अग्नी कसाय जरी लागला, एखाद्यानं जाणून बुजून हेंडगा लावला
आणि एखादा खेळत खेळत ते फटाके वाजित वाजितच वळायला लागलं, कसं होते मग ते? तसं काही काही इंद्रियाचा लोकांना लाड केला, ते इंद्रिय त्याला अडचणीत आणल्याशिवाय राहणार. म्हणून या इंद्रियाचा लय लाडकोड करायला जमत नाही. कोणाचा? या इंद्रियाचा जर लाड केला की हे इंद्रिय आपल्याला वाम मार्गाला न्यायला भाग पाडतात. विठाला विठाला विठाला. म्हणून साधू संतांनी इंद्रिय निग्रह साधत असताना या इंद्रियाला आपल्या ताब्यात ठेवले. का कुर्मजिया परी वाईला अवयव पसरी, ना तरी इच्छा वशे आवरी आपुले आपण. तैसे इंद्रिया पैती होती, जयाचे म्हणितले करीती. तयाची प्रज्ञा जान स्थिती पातली असे. ज्ञानेश्वर महाराजांनी कासवाचं उदाहरण दिलंय. कोणत्याही मंदिरामध्ये कासव असतो. कासव काय करतो? सैल आपले इंद्रिय सोडून देतो असो, मुक्त. कसे? मुक्तास. आणि त्याला चाहूल लागली, स्पर्श झाला बरी, तो इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवतो. बसा बाबाजी, त्या साऊंड जवळ जाऊ नका, फक्त इथंच बस. महाराज मंडळी काही साधू संत आले तर येऊ देत जा, बाकीच्या माणसाला बसू दे जा. इथं मुद्द्याकडे मी नेतो आपल्याला. कासव काय करतो? त्याला चाहूल लागली, स्पर्श झाला की आपले इंद्रिय सावध रीतीनं तो सांभाळतो. तसे महात्म्य असतात. महात्म्याचं आपल्या इंद्रियावर नियंत्रण आहे. आपलं कसं आहे? चोराच्याही पाठीमागं पोलीस असतात आणि मंत्र्याच्याही मागं पुढं पोलीस असतात आणि चोराच्याही मागं पुढं पोलीस असतात. सारखेच आहेत का? नाही समजायचं, तुम्हाला फोडून सांगतो. मंत्र्याच्या मागं पुढं जे पोलीस असतात ते पोलीस मंत्र्याच्या ताब्यात असतात. कोणाच्या ताब्यात? मंत्र्याच्या. आणि चोराच्या मागं पुढं पोलीस असतात, त्याचं कसं होते? मग आपण कोण आहेत? इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रियाच्या आधीन गेलेले माणसं येतात. वाचा वदे परी
करणे कठीण इंद्रिया अधीन झालो देवा. बोलणं सोपं जातंय पण वागायला अवघड आहे. तसे इंद्रिय आम्ही त्याचे दिन का रडायला बेटा? काय झालं? काऊन मारलं बेटा? त्याला काहीतरी दे, माया चिल्लर दे, काहीतरी 10 रुपये त्याला म्हणजे खिशात बी असते. इकडे हे एवढी आज रे देवर भया त्याला नेऊन रे. अरे दे रे बाबा, जा लवकर. दोघ जण खा मुरकुल. हा दे त्याला, दे त्याला, दे ते रडायले ते. हा हा जा रड, जा तिकडे ते मुरकुल खा. रडणंच बंद. बस बेटा बस. आता ह्याला देऊ का? आता येऊ द्या. कुठं यायचं असेल तर येऊ द्या. कोणी आहे का? आज जा. आपण इंद्रियाच्या अधीन गेलेले मंडळी आहोत. साधू संताचा कसा आहे फरक? इंद्रियाचे धनी आहे काम क्रोध बंदी खाणे. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. साधू संतांनी इंद्रिय निग्रह साधलेला आहे. इंद्रिय निग्रह काय साधन तितकं सोपं समजू नका. वासरू प्याला सोडले, गाय पाणावली, 2 घोट दूध लागलं तोंडाला. ज्यानं वासरू सोडलंय त्या वासराला तो शेतकरी म्हणला बेटा पोटभर पे. असं कस करते मग? गाय पाणावली रे पाणावली बाबा. इतका लगबगीनं जाते आणि ते वासरू आखडते. वासरू आखडत असताना वासरू ओढत नाही, पण त्या वासराच्या होटाळीत असं नाही तर ते सडाला चावते. सड सोडित नाही गायचे. मग काय करायला लागते ते? असा होटाळीमध्ये त्याच्या अशा दोन्हीकडून 2 अंगठान बोट घातले. जे एखाद्या वेळेस वासरू ओढत असताना का नाही, माणूस हुशार असलं तर बरं, नाही तर वासरू पायावर पाय देते. आणि वासरानं पायावर पाय दिला रे बाबा, असा राग येतोय वासराचा. काय कोपर? ते वासराला कोपर लागल्यावर वासरू म्हणते काय माणूस आहेस रे तू. आई माझी दूध दिलंय माझ्या करता, काय दुश्मन आहेस रे. 12 तास वाट बघितली रे, 12 तास त्या दुधासाठी. मला गवत खाता येत नाही रे, पिऊ दे रे दुश्मना. दांडवणी तरी जाऊ दे, पिऊ देते. त्या वासराला दूध प्राशन करत असताना, ओढत असताना, त्याला आखडत असताना त्याला ज्या वेदना होतात तशा वेदना होतात इंद्रिय निग्रह करत असताना. काय ओहाउनी वत्स काढिता, सारसाही विघडिता, परी ओहाउनी वत्स काढिता, का भनंग दवडिता भान यावरोनी.
ते सारस नावाचा पक्षी आहे. काय की इळभर संघ राहते ते. कोण ते पाखर? इळभर संघ. आणि दिवस मावळला, एक तिकड्या गल्लीला आणि एक इकड्या गल्लीला जाते. आवाज येतय, पण असं आहे सतीश महाराज, त्याला वाटतंय आवाज त्या पक्षाचा इकडून आला की त्याला वाटते म्हणून इकडूनही आलाय, ते तिकडच जात. त्याची गाठ भेट त्याचा ताटातूट होती त्या पक्षाची. त्याची जे विघटन होते दोन्हीकडे होते. काय त्याच्या जीवनामध्ये जे काही विलंब झालेला आहे, एक होतच नाहीत. 8 दिवस मनुष्य एक जेवलं नव्हतं. 8 दिवस अन्नच भेटलं नव्हतं. चांगल्या माणसाचा कार्यक्रम होता एका, पंचपक्वान्नाचं ताट होत, आणि याला 8 दिवस काही भेटलं नाही. बसला जेवायला. पुंडली म्हणलं घास घे ना. त्याला म्हणला उठतो का नाही? कुठलाय आमंत्रण होतं का तुला? आमंत्रण नव्हतं म्हणला, पण मी किती दिवस झालं उपाशी? 8 दिवस उपाशी. मला अन्नाची गरज आहे, ओ मी मरून जाईल. आम्हाला काय घेणं मला मरून जाईल. त्याला उठवल्यानंतर त्याला जे काही त्रास होतो, तशी हे इंद्रिय ज्यावेळी माणसं आवरायचा प्रयत्न करतात, वासरू आखडताना त्या वासराला असं म्हणल्या आखडते का वासरू? म्हणल्या एकड होईल म्हणून सरकत आहे. तसे इंद्रिय तितके माणसाला त्रास देतात, त्रस्त करून सोडतात. या इंद्रियाला आटोक्यात आणणं तितकं काही सोपं समजू नका. एका इंद्रियानं एकाचा बळी घेतलेला आहे. विठाला विठाला विठाला. काय पाहते? जेवढं चुकीचं आहे तेवढं हे डोळा पाहते. तसं तर शास्त्राचं तर असं मत आहे, 82% पाप डोळा करतो आणि 18% पाप बाकीचे इंद्रिय करतात. म्हणजे अट्टल गुन्हेगार 302 दाखलच झाली, तो कोणावर दाखल होती? डोळा. इतका खतरनाक आहे. हे CCTVच आहे. एका जागेवर जरी लावली तर चौकट बघत आहे, कोण कुठं बसले सगळं बघत. ही इंद्रिय जे माणसं, जे इंद्रियाच्या अधीन जे माणसं जातात, त्याच्या अधीन नेण्यामध्ये जास्तीचा वाटा डोळ्याचा आहे. दृष्टी मुखे मरण इंद्रियाच्या द्वारे. दृष्टी मुखे मरण इंद्रियाच्या द्वारे. लावण्य ते खरे दुःख मूळ. लावण्य ते खरे दुःख मूळ. दृष्टी मुखे मरण इंद्रियाच्या द्वारे. दृष्टी मुखे मरण इंद्रियाच्या द्वारे. लावण्य ते खरे दुःख मूळ. दृष्टी मुखे मरण इंद्रियाच्या द्वारे. डोळा माणसाचा घात करतो. डोळा म्हणून ते प्रल्हाद शिंदे म्हणायचे, उडतो डोळा. म्हणायचं नाही आपल्याला, उगाच झलक सांगायची. घरंदाज बाईला पदर पडू द्यायला जमत नाही. जिचा पदर भर बाजारात पडत आहे ती घरी काय पदर घेणार आहे? तसं आपल्याला काही बी जमत नाही. आपल्याला आकारांचा मुद्द्यावर नेतो मी आपल्याला की पाप करायला कारणीभूत कोणता इंद्रिय? डोळा आहे. ज्यानं आपले डोळे नियंत्रणात, डोळ्यावर ज्याच्या नियंत्रण ज्याला जमलं का
तो माणूस जग जिंकू शकतो. काय फार मोठा अवयव नाही, एवढूसच बुबुळ आहे मधला धामुका, लय चप्पळ आहे, पण ते गरगर 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 फिरून येते मंडपात कोण कुठे. याला आवर घालणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून साधू संतांनी याला आवर घातली. ज्ञानेश्वर महाराजाला विचारलं, महाराज तुमचं कसं काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणले, आम्ही त्याला आधी आवर घातलेली आहे. खरा गुरखी आहे ना, खरा गुरखी. गुरखी शब्द समजायला का दुसरा इकडे कोणता शब्द आहे? खरा गुरखी आहे ना, रस्त्याच्या कडेला बराशीमध्ये ढोरं सोडून दिली चरायला की धानाच्या बाजूने उभा राहत असते. असं समजायले? कुठं उभा राहते? काय घेऊन? धानाच्या बाजूनं. आणि धानाच्या बाजूनं उभं राहिल्यानंतर त्या जनावराला कळते की हे खाऊ नये, आपला मालक आपल्या रक्षणाकरता इथं उभा आहे. त्याच्यातून बी एखादी गाय ओढाळ असतीच, त्याची नजर चुकून काय खाणार? धान खाणार. तितकं ते गुरखी इतकं चप्पळ असते. तुला देऊ का आज वाटपच आहे का? तितक्यानं काय होत नाही काय की त्याला देऊ का? वय रे येऊ दे, आज काय याचे आपल्याजवळ बक्कळ पैसे आहेत आज. खरा चपळ गुरखी का? चपळ गुरखी. त्याला वाटतंय त्या जनावराला ह्याचं आपल्याकडे लक्ष नाही, पण त्याचं लक्षच राहते. हे धानाला जर पडलं ना, तितक्यात त्या गुरख्याचा दरारा असा असावा, मकचं धाट गाईनं तोंडात धरावं आणि गुरख्यानं पाहावं, नजरा नजर एक व्हावं आणि गुरख्यानं म्हणावं, कसं व्हायलंय? सोडून देते ती गाय, धाट सोडून देते मकचं तोंडात धरलेलं. त्याचं नाव गुरखी. विठाला त्याचं नाव गुरखी. धरलेलं धाट सोडून द्यावं. त्याचा काय असावं? तेवढा दरारा असावं, धबधबा असावं, तितका धबधबा पाहिजे. तसे हे इंद्रिय की नाही, रस्ता सोडून जर वागायला लागले की त्या इंद्रियावर मालकाचं नियंत्रण पाहिजे, ताबा पाहिजे, ताबा. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, आम्ही त्याला तितका दरारा दाखविलेला आहे. कोणाला? कोणाला? इंद्रियाला. न पाहणे ते दिठीची गाळी, न ऐकणे ते कानाची वाळी, आवाच ते टाळी जिभची की दरारा आहे. विठाला विठाला. डोळ्यावर आमचं नियंत्रण असलंय म्हणले बघण्यासारखी गोष्ट नाही, ती आम्ही बघतच नाहीत. जी बोलण्यासारखी गोष्ट, जी ऐकण्यासारखी गोष्ट नाही, ती आमचे कानच ऐकत नाहीत. आणि जी गोष्ट बोलण्यासारखी नाही, आमची जीभ धजतच नाही, बोलतच नाही. याला म्हणतात इंद्रिय निग्रह. विठाला विठाला विठाला. हो, आणि म्हणून असा इंद्रियावर आपल्याला संयम. वय ववडीनं जावं रे बाबा. काय पाहिजे आता तिला? काय म्हणाली? वय बाय काय पाहिजे इकडे? एवढीच? अरे एवढी आज चिल्लर बी नाही आज. जा सगळ्याला ते मुरकुला आणि बारकाल्या बारकाल्या लेकराला ती, ए इकडे तू एक 10-5 पुढे आण आणि जेठक वाटून सगळ्याला. माझ्याकडे येऊ नका बाबा. आण 10-12 पुढे बारीक बारीक. 2 जण जा इकडे, जा इकडे, ते पुढे आहे तिकडे मुरकुल्याची. हे जाय ग. अरे जाय रे बाबा, जाय जाय. त्याला एकट्याच्या हातात येत नाही. जाय ह्याला धाडा. ए जाय रे. ए जाय ना. अरे पैसे फुकट जाते, जाय ना. इंद्रिय निग्रह तारेवरली कसरत आहे. विठाला विठाला. खरं सांगू का, हे इंद्रिय इतके चपळ आहेत. एखादं जनावर नजर चुकून होय ना,
पण धानाकडं जाते बी, खाऊन बी येते, रस्त्यात पुन्हा त्या ढोरामध्ये मिसळते बी, कळू बी देत नाही. तसा या इंद्रियाचा स्वभाव आहे. वा बहु चंचळ चपळ, येता जाता न लगे वेळ. हे इंद्रियाचा राजा आहे मन. किती चंपळ चपळ आहे, किती चंचल आहे. याच्यासारखं चंचल दुसरं काही वस्तूच नाही जगामध्ये. अगोदर माकड, माकडासारखं जनावर चंचल दुसरं. आणि त्याला पाजवली, त्याला चावला विंचू, आणि त्याला लागलं भूत, आणि त्याला म्हणू लागले कीर्तन ऐक. म्हणून पैसे गेलेत विठाला. चंचल आहे ही चपळता, चंचलता मनाची जशी आहे, मग बाकीची इंद्रिय त्याच्यानुसार वागतात ना. काय म्हणले? तपाशिते मन करू पाहे घात, धरोनी सांगात इंद्रियाचा. कारणीभूत कोण आहे? हे मन जाते आधी, आणि मग तन जाते. तन मन भलतीकडे धावे, ते विवेके आवरावे. इंद्रिय दमन करावे ते तो सत्व गुणी. तुम्ही मगाशी सांगितलेल्या ओवीच्या संदर्भाचीच ओवी आहे ती, त्याच्या भावकीचीच आहे. चला मी सिद्धांतावर नेतोय आपल्याला की या इंद्रिय निग्रहा करता याच्यावर नियंत्रण ठेवणं हा एकच पर्याय आहे. याला वळावंच लागते. खाऊ द्याकडे त्याच्याच मनावर धान बसितेन की सगळं खाऊ द्याकडे त्याच्याच मनावर म्हणल्यावर त्याला वळावं लागणार, त्याला सांभाळावं लागणार, त्याला कुपाट्या लावावं लागणार, त्याला कंपाऊंड वॉल घ्यावं लागणार, त्याला तार फिनिशिंग करावं लागणार, त्याला नियंत्रण रेखा सांगावं लागणार. नाही तर यदा कदाचित ते जर इंद्रिय आपण मोकाट सोडले, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाटी स्थिरावला तोची धन्य. म्हणून याला इंद्रिय निग्रहाला इंद्रियाला आवर घालणं गरजेचं आहे. म्हणून आज महाराजांनी आज आपल्याला याला वळावं लागतंय असं मार्गदर्शन केलंय या इंद्रियाला पहिल्या चरणामध्ये.
त्याला दे त्याच्यातले थोडेसे, याला दे. हा घे याच्याच. हा ओवडीनं खावं रे बाबा, ओवडीनं खावं. हा झाला आता, झाला आता. हा नाही तिकडं आल्यावर घेऊन देतो. हा आज बकळ आपलं काय काळजी नाही, पैसे बकळीत आपल्यापाशी. त्याचा पार करून टाकू आपण दुकान. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. आज महाराजांनी आपल्याला गायी वळायला सांगितल्यात, म्हणजे आपल्याला इंद्रिय आपले नियंत्रणात ठेवायला सांगितले. आणि जर हे इंद्रिय आपल्या नियंत्रणात जर नाही राहिले तर ही इंद्रिय आपला अपघात करतात, आपला घात करतात. महाराज या अपघाताचं जे प्रमाण आहे ना आपल्या रोडाला, याचं कारण कोण आहे शोधा तुम्ही. कारण सरकार आहे का शेतकरी आहे? ज्यानं रानातून रस्ता दिलाय ते शेतकरी कारणीभूत आहेत का सरकारनं रस्ता केलाय ते कारणीभूत आहे? दोन्ही पण कारणीभूत नाहीत. मग कारणीभूत कोण आहे? ज्याचं वाहन ज्याच्या नियंत्रणात आहे, आपल्या आपल्या बाजूनं आहे, वेग कमी आहे, स्पीड कमी आहे, अपघाताचा काही संभवच नाही. सुसांड विमानासारखं वाहन चालवायचं, मद्यपान करायचं. दारू शब्द बरा वाटत नाही म्हणून जरा म्हणलं नाही इकडं मायकात. मद्यपान म्हणलेलं बरं. महाराज मग ती कशी काय आवर घालीन मला सांग. काय गाड्या चालवलीत लोक. मनाला आवर घाला. मी तर म्हणतो व्यसनी माणसाने व्यसन करून रस्त्यावर गाडी चालवू नये. त्याला वाटत असेल, परंतु त्याचं कुटुंब कसं होईल याचा विचार कर. कुटुंबाचा कधीतरी डोळ्यासमोर विचार ठेवा जरा. नाही तर तुम्ही मठाव तरी बसायचं होतं, एखाद्या मेलं तरी कोणाला सुतक पडत नव्हतं. नाही तर काय, तुम्ही एकतर कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख आहात आणि तुम्ही जर व्यसनाच्या आहारी गेले, लेकर बाळ कुपाटी पडतील ना तुमचे. कोणाच्या दाराला जातील भीक मागायला. आणि आपण आपल्या हाताने आपल्या मुलाबाळाचा वनवास करणे हे काय, कसं वागणं? हे सगळं जे वागणं हे कोणाचा लाड केल्यानं? त्या इंद्रियाचा लाड केल्यामुळेच माणसं हे अपघाताचं प्रमाण वाढले. आपल्या रोडला बघा तुम्ही, एक दिवस जाईना सतीश महाराज की आम्हाला अपघात बघायला भेटन झालाय. एक दिवस नाही कारभारी आहेच. आणि जास्त प्रमाण जे ज्यावेळी पाहिलं, पीएमचे रिपोर्ट तपासलेत मी काही सिव्हिलला, किंवा फलाण्या दिवशी अपघात झाला होता, त्या अपघातामध्ये त्याचं मग पीएम केलं, पोस्टमॉर्टम केलं. कसं काय वाटलं? अल्कोहोल निघालं म्हणलं. केसच चालत नाही पुढं. तुमचं नुकसान जरी झालं तर सरकार तुमचं नुकसान देत नाही का? देते. अपघाताचं प्रमाण ज्यावेळी संख्येत जे वाढली ना, ज्यावेळी तपासलं ना अपघाताचं कारण, त्याचं कारण काय निघालं? अल्कोहोल निघालं त्याच्या पोटात. मग त्याला ते हे पण भेटत नाही, काय विमा का काय सरकारचं काय भेटतं, इन्शुरन्स पॉलिसी भेटत नाही त्याला. कशानं? मला तर आज सकाळी सकाळी वास आला एक जणाचा इथं. मला काय कमाले बाबा म्हणलं, तुझ्या पाया पडू दे बाबा म्हणलं. नाही बाबा आपल्याला नाही पटलं. परतवाडी आज मी पंढरपूर समजितो. परतवाडी नाही, मी पंढरपूर समजितो. यात्रा भरली आपली आणि इथं एक जण आले. बरं बाहेर गावचं बाबा, इथलं काळी आमचे शब्द महागार बापा. विठाला विठाला व्यसन करू नका रे राजे हो. मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही आहे. आता संपलं वागा, आता पुन्हा घेऊन देतो. हा हे आलंय आता हो. त्याला वाटलं वाटायले आज मुरकुलं हाय तर पैसे, पण आता तिथं जाऊन कवा आणा. सिद्धांतावर मी आपल्याला नेतो. आपल्याला हे आपले इंद्रियाला आवर घालायची बाबा. तुम्ही तुमच्यावर जर ताबा ठेवला ना, समोरच्याचं काही असो पण आपण आपला नियंत्रण ठेवावं. एवढी
या इंद्रियाची अधीनता वाढली. महाराज म्हणले कसे झालेत लोक बघा ना. संत देखोनी या स्वये दृष्टी टाळी आदरे न्याहाळी परस्त्रियेसी. एखादा साधू संत गावात आला, एखादा महात्मा गावात आला तर पाया पडाय लोक जाईनत. जाऊ द्या बाबा, म्हणले महाराज आलेत, जाऊ दे तिकडे, काय करायचं आपल्याला. पण एखादी जर बाई रस्त्याने आली तर लोक म्हणली कोण आहे रो बाई, बघू द्या म्हणला कोण आहे. नजरा आड जाऊस तर पाहतोय, याला म्हणायचं इंद्रियाची अधीनता. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून आज आपल्याला तो इंद्रिय निग्रह साधायचा आहे, आपल्यावर आपला ताबा ठेवायचा आहे. म्हणून महाराजांना आज आपल्याला मार्गदर्शन केलंय. चला वळू गाई बैसो जेवो एके ठाये. आपण गाई वळू म्हणजे आपण आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवू, अशी महाराजाची भूमिका आहे. आपणही आपले इंद्रिय आपल्या नियंत्रणामध्ये ठेवू. ज्याचे इंद्रिय त्याचं ऐकले की नाही त्याला धोकाच होत नाही. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून महाराजांनी आज आपल्याला हे मार्गदर्शन केले. आपल्यावर आपल्या इंद्रियावर आपलं नियंत्रण पाहिजे. म्हणून या इंद्रियाला काय करायचं बघा, चांगल्या कामाकडे लावायचं. हे इंद्रियाचं कसं आहे, याला चांगली सवय लागली ती सुटत नाही, आणि वाईट सवय लागली ती सुटत नाही. म्हणून या जिभीला इतरत्र काही पाजविण्यापेक्षा, त्याची चव लागण्यापेक्षा या जिभीला भजनाची सवय लावायची. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आणि एकदा या इंद्रियाला भजनाची सवय लागली ना, लालचावले मन लालचावले मन लालचावले मन लागली से गोडे. बरं वाटायले का नाही? विठाला विठाला. हो, या इंद्रियाचं कसं आहे, लालचावले मन लागलीशी गोडीन ती जिव्हे न सोडी. चांगली सवय लागली ती सुटत नाही, आणि वाईट सवय लागली ती सुटत नाही. आपल्याला सवय लावण्यावर आहे ना. हे बारखाली जे लेकर असतात ना, आता हे मांडीवर बसलेलं, हे औषध पेतावळी कसं करते बाई, पेते असं पक
अख्खं तोंड जातो इस्त्री केल्यावर असं ड्रॉप असते त्या औषधीचा त्या बारक्याला, असं इथं त्याला वाटतंय पॉझिटिव्ह औषध, ते तितक्यातून ड्रॉपला हात हाणतंय. आई हुशार असली तर बरं, नाही तर ती ड्रॉप सांडित आहे, औषध सांडित आहे, मेळ लागू देत नाही. तितक्यात जर त्याचं 100% म्हणणं आहे औषध कसं कडू आहे, मग हे औषध आता डॉक्टर साहेबांनी लोकांना आता औषध गोड केलीत, थोडे औषध त्याच्यात काय साखर टाकली, मग हे औषध कडू सुरुवातीला पेलेलं आहे ना, म्हणला ए बाबा ए औषध पाजू नको, हे कडू जरा असते. पण तितक्यात ती आई, तिला माहीत होतं हे औषध कसं आहे, मग ती काय करते, थांब तू तुझ्या मनात पितोस, थांब म्हणते, हळून एक थेंब फक्त इथं ठुती, त्या आधी बघत आहे गोड आहे हो म्हणला, येऊ दे म्हणला, येऊ दे. तसंच हे भजन आहे, याची गोडी लागली रे बाबा, की ते जिव्हे न सोडी. आणि असा इंद्रियाचा स्वभाव असाही आहे आणि तसाही आहे, काही इतके वाईट नाहीत इंद्रिय, पण या इंद्रियाला चांगल्या सवयी लावल्यानं बाबा इंद्रिय माणसाचा ऐकतात. म्हणून महाराज म्हणले बाबा ह्याला वळण कोण लावणार आहे, मग याला संस्कार कोण लावणार आहे, आपल्याला त्याला शिकवावं लागणार आहे, वळावं लागणार आहे. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. गाई वळायला गेलेली जे गोपाळ आहेत ना, त्यांनी एकतेची शिकवण दिली, इंद्रिय निग्रह, आणि दुसरी बैसू जेवू एके ठाई, एकता झाली आणि एकरूपता झाली. या दुसऱ्या उत्तरार्धामध्ये एकता म्हणजे सगळ्या अनेक जाती धर्माचे गोपाळ होते, कोळी गवळी माळी साळी सगळे एकत्र बसायचे, ते काय जातीवाद करत नव्हते. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा याती कुळ माझे गेले हरपोनी. देवाच्या पंक्तीला बघितल्यावर जात कशाचा संबंध आला, यारे यारे लहान थोर एक झाले, आणि ती एकता साधत साधत एकरूप झाली. बैसू जेऊ एके ठाई, एक म्हणजे कसे झाले, देव पहावया गेलो देवाचे होऊन ठेलो, देव पहावया देव पहावया गेलो, तेथे देवाची होऊन ठेलो. बैसू जेऊ एके ठाई. गोपाळ म्हणतायत आपण एकदा का इंद्रिय निग्रह साधला ना, इंद्रिय जर आपण आवरले ना, गोपाळ शब्दाचा अर्थ काय, गोनाम इंद्रिय, आणि पाळ शब्दाचा अर्थ इंद्रिय निग्रह साधलेला. अशी गोपाळ देवाच्या सान्निध्यात गेल्यावर बैसू जेऊ एके ठाई एकरूप होता जीवनामध्ये आवश्यक आहे. नाही तर ह्या इंद्रियानं माणसाला सळो की पळो करून सोडले. कसं केलं या इंद्रियानं म्हणले आपल्याला, बहु केली वणवण पाय पिटी झाला शेण. म्हणले या इंद्रियानं आपल्याला फार आणले. काही काही ढोरं असे असतात का नाही,
गुरखी रणी येते बघा, गुरखी काय येते कधी कधी तर गुरखी का नाही रडतेच. घरी आलं आणि त्या मालकाला म्हणला चुलीत गेली ढोरं अशी, मी उद्यापासून ढोरं सोडणार नाही. म्हणलं अरे काय झालं, काय झालं म्हणलं. कसलाय गुरखी राहू द्या, कसलाय. येलेली गाय घेऊन जर चरायला नेली ना दुपारी 2 वाजता टाटा करते त्याला. कसलाय चॅप्टर राहू द्या याच्यावानी. गाय दुपारी 2च्या नंतर कोणा करता, वासरा करता चरत चरतच दुपारी 12:30च्या पुढे आस करते. घास धरलेला असते गवताचा, आस करते. ते गोरखीमध्ये म्हणते नाही नाही जात नाही. चरते चरते अजून थोडस, वासरापुरतं तर खावं लागेल ना. दुपारी 2ला गुरख्याचं लक्ष इकडं, बाकीचे ढोरं कलवायला गेलं. गेली गाय घरला. कसं आहे तसे इंद्रिय माणसाला जर जर करतात. करताना पाप काहीच वाटत नाही. कामातुराणाम भयम न लज्जा, त्याला लाज बी वाटत नाही, भीती वाटत नाही. मग त्याचे परिणाम इतके वाईट असतात. मग कळतंय मी उगच ह्या पापाच्या भानगडीत पडलो, चुकलं माझं. पुन्हा काय उपयोग आहे. घटना घडने के पहले किया जाता है उसे विचार बोलते हैं, घटना घडने के बाद किया जाता है उसे पश्चाताप बोलते हैं. पश्चातापाशिवाय दुसरं काहीच हाताला नाही. परभणीच्या जेलमध्ये कीर्तन केलं तर मी एक दिवशी. 340 कैदी आहेत. हिंगोली परभणीची दोन्ही जेल एका जागेचे. 340 कैदी. मी ते जेलर साहेबाला म्हणलं, जेलर साहेब हे सगळेच अपराधी आहेत का. म्हणले नाही. मग काही अपराधी आहेत आणि काही अपराध्याला मदत केलेली आहेत. अपराधी नाहीत म्हणले, अपराधी तोंडावर ओळखू येतात आणि मदत केलेली तोंडात ओळखू येतात. म्हणलं मग मदत केलेले कसे आणले. म्हणले केले पाप जेने दिले अनुमोदन, आणि दोघाशी पतन सारखेच. पळून जाणारे आणि पळून जाला मदत करणारे एकाच मापात असतात. त्याला परिणाम भोगावाच लागतात. म्हणले त्याला वाटतंय आम्ही काय केलं, आम्ही फक्त पैसे दिले त्याचं त्यानं पाप केलं. पैसे कशाला दिलेत गध्या, पापाला वाली झालास. काही माणसं खेळत नाहीत पण खेळणाऱ्याला चहा पाणी करतात. समजल नाही. एकाच मापात ते दोन्ही खेळत नाहीत. काही लोकांची इंद्रिय बाटतात, हे हात बाटतात खेळण्यानं, पण त्यानं चहा पिऊन त्याला वाटतं मी लय पुण्याचं काम करलं. भजण्याला चहा पाहिजे की गद्या, खेळणाऱ्याला चहा पाणी पाहिजे. इथं तरी पुण्य लागेल त्याला. कोणाला चहा पाणी करायला, खेळणाऱ्याला. एकाच मापात. पाप जरी नाही केलं तुमच्या इंद्रियानं, पाप करायला जरी मदत केली तरी तुम्ही एकाच मापात आहेत. लक्ष. मद्यपान करून पिऊन पडलेल्या माणसाला घरी नेऊन सोडू नका, तिथंच पचू द्या त्याला. ह्या खोंद्यावर हात ठेवून त्याला घरला घेऊन चालले आणि दार वाजवायला लागले. आत्या दार उघडा. कोण आलं बा. मी फला नाही म्हणले. काय झालं. दादाला घेऊन आलो. दादा त्याला काय नादातच चला. त्या बाईला वाटते मग नवरा घरी आला, माय सुखरूप आला, कुठं काही झालं तर काय करत. ती त्याला आशीर्वाद देते ती बाई. बरं झालं बापू तू यामुळं माझा नवरा. याला वाटते मी एका यज्ञ केला कायच केलं, इतकं मोठं पुण्याचं काम केलं. त्याला तिथंच पचू देणार आहे त्या रोडा. घरी नेऊन जरी सोडलं तर सारखंच पाप लागतंय, सारखंच दोघाशी पतन. म्हणून या अशा इंद्रियाच्या अधीन गेलेल्या लोकांना जवळ सुद्धा धरायचं नाही. म्हणून होता होईल तेवढे याच्यावर आवर घालणं आवश्यक आहे. आणि म्हणून इंद्रिय निग्रह साधत असताना ही इंद्रिय किती सळवितात. बहु केली वनवन पाय पिटी झाला शेन. या इंद्रियाचा लळा पुढविताना माणसं कुठवर बी जातात. चुन्यासाठी माणसं 3 किलोमीटर जातात. किती किलोमीटर. चुन्यासाठी 3 किलोमीटर पायाने गेले. ह्याला कोणचं गाव आहे ते मोठं, आष्टीला गेलोय. मधूनच कुठे गेलतात. चुना नव्हता चुना लागला त्या संसाराला. पाय पिटी झाला शी. त्याला शिन येत नाही, त्याला काय नाही. पण महाराज इंद्रिय इतके अधीन गेले ना माणसाला शिन येतो त्याचा. आणि म्हणून महाराज गोपाळा म्हणलेले आपण काय करू. बैसू देऊ एके ठाई देवा, आम्ही तुझ्या सानिध्यात यायच्या इच्छेत आहेत. कारण का आता मात्र आम्हाला कंटाळा आलाय. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. तुका म्हणे धावे मग आवगे बरवे. शेवटी हे इंद्रिय जरी तुम्ही आवरायचे म्हणले ना
तुमच्या आमच्या अधीन नाहीत. इंद्रिय दाता कोण आहे? शेवटी त्या देवालाच विनंती करू की देवा तुम्ही आम्हाला इंद्रिय दिलेत, याच्यावर नियंत्रण तुम्ही ठेवायचे, आम्हाला बुद्धी द्या, आम्हाला सामर्थ्य द्या. कसं असते, आखाड्यावरून एक माणूस जाऊ लागलं, आखाड्यावर कुत्रं होतं पोसलेलं, आणि तुम्ही अनोळखी होता, तर ते कुत्रं जर तुमच्या मागं लागलं तर त्या कुत्र्याच्या तावडीतून तुम्हाला सुटायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागते? पळून जावं लागते. तुम्ही कुत्रे इतके पळता. मग जे धनी आहे त्या आखाड्याचा त्याला काय म्हणू लागते? ओ ते कुत्रं धरा. आणि मग त्या धन्याच्या लक्षात आलं की त्या धन्याने हाक मारले, ए अरे वा होय माग, मग ते कुत्रं मागं फिरते. तशी हे इंद्रियाला नियंत्रण ठेवणं आमची बसची गाठ नाही. हे ढोर वळणं काय तितकं सोपं नाही. हे देवाला गोपाळ बनू लागले. देवा तुका म्हणे तू राख मनेरी, मग त्या येरी आम्ही जाणो, बाकीच्या तरी जनावराला आम्ही वळूत, पण ही मनेरी नावाची गायला अवघडे. तुका म्हणे धावे तू धाव, मग अवघे बरवे. आणि मग आमचा एकदा काही इंद्रिय निग्रह साधला की आम्ही तुझ्या दारात येण्याच्या योग्यतेचे झालो. म्हणून मंदिराच्या दारात कासव असते. का? तुम्हाला जायचंय मंदिरात तर कसं जा? इंद्रिय निग्रह साधन, मग मंदिरात या, तरच तुम्हाला काहीतरी उपयोग आहे. नाही तर तिथं नुसत्या चक्रा घालण्यात काही अर्थ नाही. असा आपल्याला इंद्रिय निग्रह साधायचा आहे. म्हणून चला वळू गाये विठोबा रखुमाई. भगवान गोकुळात प्रगट झाले. गवळणी गोपाळ गाई यांच्यासाठी अनेक प्रकारच्या लीला केल्या. भगवंताच्या प्रत्येक लीले माझी नीती आहे. काही जरी केलं त्याच्यामध्ये अध्यात्म आहे. गायी वळल्या अध्यात्मच आहे, रांगले तरी अध्यात्मच आहे, माती खाल्ली तरी अध्यात्मच आहे, चोरी केली तरी अध्यात्मच आहे, खोडी केली तरी अध्यात्मच आहे. हे विनाकारण कोणतीच कृती नाही बरं. जयाची लिले माझी नीती जी आली दिशी. देवानं कोणतंही काम केलंय तर ते समाज उपयोगी काम आहे. काही त्याच्यामध्ये चुकीचं नाही आहे, हे लक्षात घ्या. अनेक लीला आहेत. भगवान रांगले, जर कदाचित रांगलेच नसते तर विमल अर्जुनाचा उद्धार राहून गेला असता ना. रांगले म्हणून उखळाला बांधलं, आणि उखळाला बांधलं म्हणून उखळ झाडाच्या मध्ये नेऊन अडकवलं, आणि दोन्ही झाडं पाडले. झाडं कोण होती? ती कुबेराचे लेकर आहेत. मग त्याचा उद्धार देवाच्या हातानं होता. म्हणून निमित्त काय केलंय? रांगायचं. अशी मोठी माणसं चलत चलत काम करत असतात, कळत नाही पण काम करून जातात. तसं देवाचं हे अनेक अर्थानं हे जे आचरण आहे अलौकिक आहे, त्याचं काय वर्णन करू मी. आणि मग शेवटी भगवंताने गायी वळताना सगळे गोपाळ जमा केले. झाली आता वेळ म्हणते अनाश दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाश दोऱ्या. काम सारोने सकळ, काम सारोने सकळ, आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणते अनाश दोऱ्या. भगवंतांनी सर्व गोपाळ बोलवले, एकत्र केलेला तो काला प्रसाद, प्रसन्नता, समाधान गोपाळाच्या पदरात टाकलं. तशीच प्रसन्नता, तसंच समाधान या परतवाडी करता, या मंडपात कीर्तना करता आलेल्या परतवाडीच्या प्रत्येकाच्या पदरामध्ये पडावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर येत्या 22 जानेवारीला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूची स्थापना अयोध्या नगरीमध्ये होती आहे. 500 वर्ष लागली या लढ्याला, परंतु आपण भाग्यवान आहेत.
आपल्या डोळ्यासमोर ही स्थापना आपल्याला बघायला मिळते। प्रत्येकानं 22 जानेवारीला भजनी मंडळानं आपापल्या मारुतीच्या मंदिरामध्ये भजन करायचं। प्रत्येकानं भजन करायचं दुपारी 11 ते 1 या वेळामध्ये। अयोध्येला आपल्याला जाता येणार नाही, पण आपलं मारुतीरायाचं मंदिर आपल्याकरता अयोध्याच आहे। आपल्याकरता काय आहे? अयोध्येसारखं सजवायचं हे मंदिर, अयोध्येसारखं निर्मळ करायचं, सजवायचं, नैवेद्य दाखवायचा, पूजा करायची, भजन करायचं, दिंडी काढायची। मायमावल्यानं प्रत्येकानं आपल्या घरी तुळशीच्या दारात तुळशीजवळ दिवा लावायचा, परमार्थ करा, नामस्मरण करा, जप करा, भजन करा। सर्वांना अयोध्येला येता येणार नाही, कारण तिथं फक्त 7050 लोकांनाच परवानगी आहे। त्याच्या व्यतिरिक्त अयोध्येला उद्या कोणीही येऊ नका स्थापनेला। स्थापना झालं महिन्या 2 महिन्यानं मग तुमच्या परीने यात्रा काढा की। उद्या तिकडं जायचा काही प्रयत्न करू नाही, मी जातो ना तुमचा प्रतिनिधी म्हणून। हा, मला आले आवतन, मला जाणं भाग आहे, पण तुम्ही तिकडं कोणी यायचा प्रयत्न करायचा नाही। आपलं मंदिर हेच काय करायची, अयोध्या करायची। बस सगळ्यांनी ही गोष्ट जाणून घ्या। जरा निसर्गाची प्रतिकूलता आहे, लवकर जरा लोक जीव घालायचं करा। पावसाचं सांगितलं बी हे, पण आपलं जीव घालूस तर काही व्यत्यय येत। ताबडतोब गावकरी मंडळीनं पंक्ती बसवायचं करा। संख्या तर महिला मंडळीचीच जास्त आहे, मग त्याचीच पंगत बसवावं लागते का आज? कसं आहे का पुरुष मंडळी पाहुणे मंडळीची बसवावं लागेल? हा, महिला मंडळीचीच बसवावं लागेल। लेकरं बाळ संघ असतात, जरा पाहुणे मंडळी जरा इंट्रोल करून या, तर ह्याची पंगत होती। बसू द्या, लेकरं बाळ सोबत आहेत। इथंच थांबतो। विठ्ठल जय जय।